इकडे कॉम्प्रेसरची ही पॉवर केबल आहे, मेन्स केबल, आणि ही व्हेंटिलेटरची मेन्स केबल आहे. तर एक्झॅक्टली याच्या खाली इथे ऑन ऑफ स्विच आहे. स्विच मी वर केलं तर ऑन होईल, खाली केलं तर ऑफ. सेम थिंग कॉम्प्रेसरला आहे. इथे ऑन ऑफ स्विच आहे, खालच्या डिरेक्शनला ऑफ आहे, वरती ऑन होतं. आता मी दोन्ही पॉवर पण मेन्सला लावतो. मेन्सचं बटन चालू आहे. चालू करताना आधी कधी कॉम्प्रेसर ऑन करा, कारण की एअरचा सप्लाय आधी व्हेंटिला जातो. कॉम्प्रेसर ऑन केला. कॉम्प्रेसर ऑन केल्यावरती हा LED इथे ग्लो होतात आणि प्रेशर दाखवेल काही सेकंदांनी कॉम्प्रेसरचं. साधारण कॉम्प्रेसर ऑन केल्यावरती एका मिनिटांनी मग व्हेंटिलेटर ऑन करा. प्रेशर बिल्ड व्हायला थोडासा वेळ लागतो. कॉम्प्रेसर मी ऑन केलं. हे व्हेंटिलेटरचं ऑन ऑफ स्विच इकडे आहे. हे मी वर केलं तर व्हेंटी ऑन होतं. व्हेंटी चालू झाल्यावरती आधी सेल्फ टेस्ट होते व्हेंटिलेटरची, म्हणजे एअर आणि O2 कनेक्टेड आहे की नाही सेंट्रलचा ते डिटेक्ट होतं ऑटोमॅटिकली. इन केस मी आता O2 कनेक्ट नाही केला आहे तर इथे O2 सप्लाय नॉट अलार्म यायला पाहिजे. चेक O2 सप्लाय, कारण की मी O2 कनेक्ट नाही केलं, फक्त कॉम्प्रेसरवर चाललो. तर खाली इथे नोट येते, रोटेट एन्कोडर नॉब विथ वॉर्निंग्स. हा एन्कोडर नॉब आहे. याला मी रोटेट केलं तर ही मेन स्क्रीन आहे. जेव्हा दोन्ही आपण गॅस लावतो तर ही मेन स्क्रीन चालू होते. इथे दोनच सेटिंग तुमच्या कामात आहे, डिफॉल्ट आणि प्रिव्हियस. तर डिफॉल्ट सेटिंगमध्ये जी कंपनीने डिफॉल्ट दिली आहे, म्हणजे व्हॉल्यूम कंट्रोलवरती व्हेंटी चालू होतो आणि 450 टायडल व्हॉल्यूम त्याच्यावरती चालू होईल. तर सपोज मी डिफॉल्टवर हे प्रेस केलं की ऑन होतं. मी डिफॉल्टवर ऑन केलं तर व्हेंटी डायरेक्ट चालू नाही होत, हा स्टँड बायवरती ऑन होतो. इथे लिहिलं आहे प्रेस कीज टू चेंज पॅरामीटर्स, प्रेस दिस की टू व्हेंटिलेट, म्हणजे ही की. तर मी ट्यूबिंग कनेक्ट करतो. आता ह्याच्यावर जो मेनू सिलेक्टेड आहे आता सध्याचा तो इथे दाखवते आपल्याला. CMV VC म्हणजे व्हॉल्यूम कंट्रोल कंटिन्युअस मोड आहे सध्या सिलेक्टेड. तर मला व्हेंटिलेशन चालू करण्यासाठी ही की आहे. हे व्हेंटिलेटर टेस्ट लंग लावलं आहे मी आता. तर आता हे खालचे जे व्हॅल्यूज आहेत ते सेट पॅरामीटर्स आहेत, जे आपण चेंज करू शकतो किंवा जे सेट पॅरामीटर्स असतात ते आहे. सपोज टायडल व्हॉल्यूम दाखवत आहे. इथे VT 450 आहे, चाललंय किती सेट केला आहे, आणि RR 14 आहे. तर मला डिलिव्हर्ड व्हॅल्यू बघायच्या आहेत, डिलिव्हर किती होतात VTE वगैरे. तर इथे मॉनिटर व्हॅल्यूचं ऑप्शन आहे. हे मी प्रेस केलं तर VTE दिसतो. हो एक्झॅक्ट, म्हणजे डिलिव्हर्ड आहे. डिलिव्हर्ड. तर आता 21% O2वर चालू आहे, कारण की फक्त एअरवर चालू आहे. तर हा VTE दिसतो आणि टेस्लंगचा कंप्लायन्स थोडा डिफर असल्यामुळे ठीक आहे. आता हा CMV मोड चालू आहे. हो, आणि मी मॉनिटर व्हॅल्यूज प्रेस करत गेलो तर या डिफरंट रीडिंग्स तुम्हाला दिसतात. जसं की MBE असेल, प्लॅट्यू असेल, आई रेशो किती आहे, किंवा RR टोटल, मिनट व्हेंटिलेशन, पीप किती ठेवला आहे. सेट पीप 5 आहे, जातो पण 5 आहे. VTE आता हे MP SPN RR SPN म्हणजे स्पॉन्टेनियस आहे. ओके. जेव्हा पेशंट स्वतःहून ट्रिगर करेल त्यावेळेस दाखवेल तो. त्यावेळेस दाखवेल. सपोज इथे जे असं रिडिंग येते म्हणजे पेशंट ट्रिगरिंग होते, आणि त्यावेळेस ही स्पॉन्टेनियस रिडिंग दाखवेल. ओके. इन केस इथे मोड सेटिंगचं ऑप्शन आहे. मोड सेटिंग. जर मला मोड्स चेंज करायचे आहेत, व्हॉल्यूम कंट्रोलवर नको आहे, मोड सेटिंग. मोड्स प्रेस केलं मी तर एवढे मोड्स येतात. VC CMV, SIMV VC, CPAP व्हॉल्यूम कंट्रोल, आणि सेम प्रेशर कंट्रोलला आहे. फक्त प्रेशर कंट्रोलला एक ॲडिशनल आहे, तो NIV. ओके. NIVसाठी प्रत्येक व्हेंटिलेटरसोबत एक मास्क आले, NIV मास्क, ते तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यात
ॲडिशनल जे मोड्स आहेत ते APRV आहे, हां बाय लेवल म्हणजे पाहिजे PRVC CMV, हां PRVC SIMV. ओके. तर आता हे हा SIMV वर घ्यायचा आहे. हां मला समजा. सपोज SIMV घ्यायचं आहे, आता हां. CMV चालू आहे. हां मी हे फिरवून SIMV वर SIMV वर आणलं आणि ओके press केलं, केलं. सिलेक्ट केलं. ओके. आता ह्याच्यात पण डिफॉल्ट सेटिंग असेल. हां, याच्यात पण डिफॉल्ट वरतीच सुरू होतं, जे डिफॉल्ट सेटिंग आहे त्याच्यावर. 450 टायडल व्हॉल्यूम. मला सपोज RR चेंज करायचं आहे, हां. तर इथे प्रत्येक ह्याच्या खाली कीज दिल्या आहेत. ओके. तुम्ही आता RR समजा 16 करायचा आहे. हां, मी या खालची की प्रेस केली, ओके. तर RR मी इन्क्रीज केला 16 हां ओके. आणि सिलेक्ट प्रेस केलं. सिलेक्ट ओके. खालची की प्रेस करून चेंजेस करायचे आणि हे प्रेस करायचे. ओके ओके. खूप ऑपरेटिंगला इझी आहे. मला टायडल व्हॉल्यूम वाढवायचं असेल 500 करायचं आहे. ओके. 500वर मी चेंज करून एन्कोडर नाव प्रेस केलं. हां ठीक आहे. तर यात अलार्म सेटिंग्स आहेत, म्हणजे लोअर अलार्म सेटिंग आणि हायर अलार्म सेटिंग. सपोज VT साठी लोअर आहे 50, हायर 2000 आहे. ही डिफॉल्ट सेटिंग आहे, तुम्ही चेंजेस करू शकता. 2 मिनटं 2 मिनटं. या अलार्म लिमिट तुम्ही चेंज करू शकता, हां म्हणजे ह्याच्यापेक्षा एक्सीड झालं व्हॅल्यूज तर तो अलार्म देणार. तर या अलार्म सेटिंग्स सपोज RR मला चेंज करायचं आहे. त्याकडून चेंज होतं सिस्टम सेटिंगमध्ये. हां, इथे अलार्म सेटिंग आहे. हां ओके ओके ओके. ते हां मी प्रेस केलं, लो आणि हाय. हां RR लो, RR हाय, VT लो, VT हाय. हां तर VTच्या अलार्म सेटिंग्स मी इकडनं चेंज करू शकतो. ठीक आहे. हे या मेनूमधनं बाहेर यायचं असेल तर मेन स्क्रीनचं ऑप्शन आहे, हां ते मी प्रेस केलं. अच्छा, म्हणजे कुठल्याही सेटिंगमधनं तुम्हाला बाहेर असेल तर मेन स्क्रीन दाबायचं, मेन स्क्रीन दाबायचं. म्हणजे होम सारखं थोडक्यात. हो, मेन स्क्रीन दाबलं. ओके. मी आता सिस्टीम सेटिंगमध्ये आलो आहे, मला बाहेर यायचं आहे हां. इकडनं, हां तर मेन स्क्रीन मी प्रेस केलं, ओके. बाहेर येतं. हां तर सिस्टीम सेटिंगमध्ये जे ऑप्शन आहेत ते ग्राफसाठी आहे बेसिकली. हां इथे प्रेशर फ्लो आहे हां सध्याचा. ग्राफ सेटिंग आहे, सिस्टीम सेटिंग प्रेस केलं तर हां ग्राफ सेटिंगमध्ये प्रेशर फ्लो, प्रेशर व्हॉल्यूम, फ्लो व्हॉल्यूम असे ऑप्शन्स आहेत ग्राफसाठी. समजा मी प्रेशर फ्लो केला हां. तर हे ग्राफचा पॅटर्न चेंज होतो. आणि एव्हरी टाईम वी स्विच ऑन द मॉनिटर्स, जी बेसिक सेटिंग असेल ती चालू होणार ना? हां, जर एव्हरी टाईम स्टार्टिंगला जी स्क्रीन होती तिथे डिफॉल्ट सेटिंग आणि प्रिव्हियस होती. CMV मोड, व्हॉल्यूम कंट्रोल. जर मी प्रिव्हियस केली हां. तर व्हेंटिलेटर ऑफ करताना प्रिव्हियस जी सेटिंग होती पेशंटला सेट ओके त्याच्यावरती चालू होईल. जर मी डिफॉल्ट केली तर व्हेंटिलेटरमध्ये ज्या डिफॉल्ट सेटिंग आहे तिकडनं चालू आहे. तर इकडे हे ग्राफ सेटिंग्स आहे. पॅनल लॉक म्हणजे हे सेफ्टीसाठी दिलं आहे. हे जेव्हा मी प्रेस करतो तर त्यातलं काहीच ॲक्टिव्ह होणार, त्याला function वापस नाही तुम्हाला प्रेस करावं लागेल. कुठलेच फंक्शन नाही होणार. परत हे अनलॉक करावं लागेल. आणि हिस्ट्रीचं काय? हिस्ट्रीमध्ये लॉगबुक आहे आणि ट्रेंड आहे. हां तर लॉगबुकमध्ये मी गेलो तर प्रिव्हियस म्हणजे व्हेंटिलेटरची हिस्ट्री दाखवते, कधी अलार्म दिला होता का, कुठला अलार्म दिला, ओके. ते आपण चेक करू शकतो इकडनं. हां ओके हे नो रेकॉर्ड पाहून, कारण की आत्ताच चालू केलं. ओके. म्हणजे व्हॉट इज दॅट मॉनिटर व्हॅल्यू? मॉनिटर व्हॅल्यू इज डिलिवर्ड पॅरामीटर. ओके. हिअर VT इज शोईंग इज मॉनिटर व्हॅल्यू, हां VTI. सो जी व्हॅल्यू आपण आपल्याला मॉनिटरिंगसाठी वापरतो, हां VT RR डिलिवर्ड, टीप असेल, FiO2. ठीक आहे. इथे ग्राफ फ्रीजचं पण ऑप्शन आहे, ते ग्राफ फ्रीज होतं जस्ट. हां फ्रीज केला समजा तुम्ही. हा ग्राफ फ्रीज होईल ऑब्झर्वेशनसाठी. ओके. जर आणि ते कॅलिब्रेशन काय? कॅलिब्रेशन जनरली गरज नाही पडणार. हां इन केस हा सेन्सर फॉल्टी झाला किंवा ह्याच्यात O2 सेन्सर आहे तो हां. फॉल्टी झाला तर वरती अलार्म देतो, त्यावेळेस आम्ही तो सेन्सर चेंज करून कॅलिब्रेट करतो. ओके ओके. जनरली याची गरज नाही पडत. इन्स्पायरेटरी होल म्हणजे प्लॅटू तुम्हाला कळेल याच्यावर.
हे O2 कनेक्ट करायला लागेल. ठीक आहे. 100% O2 म्हणजे मला अचानक 100% O2 द्यायचं आहे पेशंटला. इकडनं मला एवढा वेळ नाही आहे. मी 100% O2 Direct. प्रेस केलं तर 100% सेट होतो. ओके. तर लो O2 सप्लाय देतो आहे. ठीक आहे. इथे नेबुलायझर पोर्ट आहे. हां. तर प्रत्येक ॲक्सेसरीजसोबत एक नेबुलायझरची किट आली आहे, टी कनेक्टर आणि ट्युबिंग. तर इथे नेबुलायझर कनेक्ट करून तुम्ही म्हणजे विदाऊट नेब्युलायझर हे सर्किट चालणारच नाही का? नाही चालेल. चालेल ना? कारण हॅमिल्टनला फ्लो सेन्सर लावा लागतो ना. फ्लो सेन्सर शिवाय हॅमिल्टन चालत नाही. तुम्ही समोर टी लावून त्या टीला कनेक्ट केली ट्युबिंग तर नेबुलायझर यूज. ओके. ठीक आहे. किंवा सिस्टिंग सेटिंगमध्ये लूप्स म्हणून आहे. हां. इन केस याची बऱ्याच वेळेला गरज पडते. ओके. तर ऑपरेटिंगला एकदम म्हणजे फक्त ही खालची की मी प्रेस केली आहे, व्हॅल्यूज चेंज केल्या आणि एन्कोडर प्रेस केलं तर ती रिडिंग चेंज होते. ठीक आहे. किंवा मी हे जर आता लॉंग प्रेस केलं तर मशीन परत स्टँड बाय मोड. ही स्टँड बाय मोडला गेली आहे. येस. इथे जे इंडिकेटर देत आहे हे मेन्स इंडिकेटर आहे हां. ग्रीन कलरचं. हे बाजूला बॅटरीचं इंडिकेटर आहे. इन केस मेन्स गेला तर हे व्हेंटिलेटर पार्ट बॅटरी बॅटरीवर बॅकअप व्हेंटिलेटर पार्ट बॅटरीवर चालतो. फॉर हाऊ मेनी? हां, पुन्हा इथे पण इंडिकेटर्स आहे. हे बॅटरी फुलचं देतं आहे म्हणजे सध्या बॅटरीवरती बॅटरी फुल आहे. इन केस लाईट गेले तर बॅटरी इंडिकेशन देईल, तो बॅटरीवरती चालेल. पण कॉम्प्रेसर ऑफ होईल. हां. त्या कंडिशनला 100% वरती फंक्शन करेल. ओके. चालेल. सर झालं का पाठवायचं का?